जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र त्यानंतरही मेळघाटातील पाणी समस्या अजून कायम आहे. भूगर्भातील पाणी साठा अपेक्षित वाढत नसल्यानं पाणी पुरवठा करणारे टँकर पूर्णतः बंद झालेले नाहीत. त्यामुळे टँकरसह अधिग्रहित विहिरींवर काही गावांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसानं जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र त्यानंतरही पावसानं म्हणावा तसा जोर पकडला नाही. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा अपेक्षितरित्या वाढत नसल्यानं पाणी पुरवठा करणारे टँकर पूर्णतः बंद झाले नाही. मात्र महिन्याभरात 18 वरून टँकरची संख्या 12 पर्यंत घसरली आहे. असं असलं तरी अद्यापही मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील 9 गावात टँकर सुरूच आहे. तर 14 पैकी 10 तालुक्यांमधील 64 गावांमधील वाड्या वस्तीवर 34 बोअरवेल आणि 44 विहीर अधिग्रहण अशा 78 अधिग्रहणांद्वारे नागरिकांची तहान भागवली जात आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यातच टँकर आणि बोअरवेल अधिग्रहण अधिक आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहादरपूर, गोलखेड बाजार, गवळी ढाणा, स्कूल ढाणा, कालापांढरी अशा 9 गावांना 12 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.